गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण एम ए भाग 2 मधील भारतीय प्रशासन या प्रकरणामधील प्रशासनाची ओळख ह्या टॉपिकमधील भारताचं प्रशासन कशा पद्धतीने काम करतं यामधला पुढच्या मुद्द्याची आज चर्चा करणार आहोत. तो पुढचा मुद्दा म्हणजे भारतीय संघराज्य व्यवस्थेची वैशिष्ट्य. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की रूढ अर्थाने आपण कायम शब्द वापरतो की भारताने संघराज्य शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. संघराज्य शासन व्यवस्था म्हणजे नेमकी काय, त्या संघराज्य शासन व्यवस्थेची सुरुवात कोणत्या देशामध्ये झाली आणि भारताने जे संघराज्य प्रारूप स्वीकारलेलं आहे ते कशा पद्धतीने त्या चौकटीमध्ये काम करतं, या सगळ्यांचा आज आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. तर सर्वप्रथम आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताने लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केला आणि ह्या लोकशाही शासन व्यवस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं असतं की लोकशाहीमध्ये प्रत्येक वर्गाला, प्रत्येक घटकाला, प्रत्येक प्रदेशाला त्याच्या विचार स्वातंत्र्यानुसार जगण्याचा एक स्वातंत्र्य अवकाश प्राप्त करून दिलेला असतो. आणि मग भारताचे जर आपण विचार केला, भारताने लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली, त्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की भारताचा एक जे भारताचा भूप्रदेशाचा विचार केला तर भारतामध्ये प्रचंड प्रमाणात विविधता असलेली आपणास बघायला मिळते. म्हणजे कोणत्याच घटक राज्याचा जर आपण विचार केला तर एकात्मता, भाषेची विविधता दिसून येते, धार्मिक विविधता दिसून येते, सांस्कृतिक विविधता दिसून येते. आणि मग ह्या विविधतेला एकत्र कसं ठेवायचं, ह्या विविधतेमध्ये एकात्मता ठेवून भारताचं एकात्मता, अखंडत्व कसं टिकवायचं, ही विविधता पण टिकवायची आणि भारताचं अखंडत्व पण टिकवायचं, यासाठी विचारविनिमय करून भारतीय घटनाकारांनी भारतासाठी संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार केला. म्हणून हे करत असताना भारताच्या संघराज्याचं एक नवीनच प्रारूप पुढे आलं. म्हणजे जगातल्या संघराज्याचा आणि किंवा ज्या संघराज्याला आपण आदर्श संघराज्य किंवा संघराज्य व्यवस्थेची सुरुवात जी अमेरिकन संघराज्यापासून झाली, त्या अमेरिकन संघराज्य आणि भारतीय संघराज्याची ज्यावेळेस आपण तुलना करतो किंवा त्या दोघांचे अभ्यास ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की भारताचं संघराज्य हे पूर्णपणे अमेरिकन संघराज्यापेक्षा भिन्न स्वरूपाचं असलेलं बघायला मिळतं. याचं कारणच ते आहे की भारताच्या संघराज्य हे निर्माण करीत असताना भारताची सामाजिक, सांस्कृतिक जी परिस्थिती होती, जे वेगळेपण होतं, जी विविधता होती, ते सगळं समजावून भारताचं एक वेगळं प्रारूप घटनाकारांनी भारताच्या संघराज्य व्यवस्थेमध्ये आपले भारतीय संघराज्य तयार करत असताना त्याच्यामध्ये ते निर्माण केलेलं दिसून येतं. म्हणून भारताचं संघराज्य हे जगातल्या बाकीच्या संघराज्यांपेक्षा वेगळ्या स्वरूपाचं असलेलं बघायला मिळतं. म्हणजे ते काही स्वरूपात एकात्म दिसतं, काही स्वरूपात ते संघराज्य स्वरूपाचं दिसतं. म्हणजे ह्या दोन प्रकारचं जे संघराज्य भारताचं आहे, म्हणजे काही वेळेस ते एकात्म स्वरूपाचं होतं, काही वेळेस ते संघराज्याच्या चौकटीत काम करत असतं. तर हे संघराज्य कशा पद्धतीने काम करतं, हे संघराज्याची अशी वैशिष्ट्ये का बरं निर्माण झाली, या सगळ्यांची चर्चा आज आपण या ठिकाणी करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघूयात की संघराज्य व्यवस्था. आता या संघराज्य व्यवस्थेची स्वतःची अशी जी काही वैशिष्ट्ये असतात त्या वैशिष्ट्यांमध्ये आपण बघू शकतो की पहिलं वैशिष्ट्य असतं की अधिकारांचं वाटप, दुसरं वैशिष्ट्य आहे की लिखित संविधान, तिसरं वैशिष्ट्य आहे न्यायमंडळ, स्वतंत्र न्यायमंडळ, आणि चौथं वैशिष्ट्य आहे द्विगृही कायदेमंडळ. कोणत्या पण संघराज्यामध्ये ही 4 ते 5 वैशिष्ट्ये आपणास बघायला मिळतात. आता भारताच्या संघराज्याचा जरी विचार केला किंवा भारताच्या संघराज्याचा जरी अभ्यास केला तर भारताच्या संघराज्यामध्ये सुद्धा ही 4 वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिकारांचं वाटप. कोणतं पण संघराज्य म्हणजे काय, तर संघराज्य म्हणजे केंद्र पातळीवरती एक सरकार आणि राज्य पातळीवरती एक सरकार असतं. मग केंद्र आणि राज्य या 2 पातळीवरचं सरकार जेव्हा काम करत असतं तेव्हा त्या दोघांच्या कामामध्ये मतभेद निर्माण होऊ नये, त्यांनी प्रत्येकाने आपापल्या चौकटीत राहून काम करावं, यासाठी त्या ठिकाणी अधिकारांचं वाटप करणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की लिखित संविधान. लिखित संविधान यासाठी असतं की प्रत्येकाचे जे काही अधिकारांचं वाटप केलेलं आहे त्या अधिकारांमध्ये लिखित स्वरूपात ते स्पष्ट केले असल्यामुळे राज्यघटनेमध्ये ते स्पष्ट स्वरूपाचं घटक राज्याचे अधिकार कोणते, केंद्र सरकारचे अधिकार कोणते, हे लिखित स्वरूपात सांगितल्यामुळे केंद्र सरकार घटक राज्यांच्या अधिकारांवरती अतिक्रमण करू शकत नाही. म्हणून दुसरी सगळ्यात महत्त्वाची जी बाब असते त्या संघराज्य निर्मितीमध्ये ती लिखित संविधान ही असते. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं की स्वतंत्र न्यायमंडळ. म्हणजे आपण जर संघराज्य व्यवस्थेचा अभ्यास केला आणि त्यामध्ये प्रामुख्याने अमेरिकन संघराज्य व्यवस्थेचा अभ्यास केला तर त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की अमेरिकन संघराज्यामध्ये केंद्र सरकारचं वेगळी न्यायव्यवस्था आणि घटक राज्य व्यवस्थेची वेगळी न्यायव्यवस्था आहे. तशी व्यवस्था भारतामध्ये प्रामुख्याने दिसून येत नाही. भारतामध्ये एकात्म स्वरूपाची न्यायव्यवस्था दिसून येते, केंद्राचं आणि राज्याचं स्वतंत्र न्यायव्यवस्था आपल्याला दिसून येत नाही. चौथं वैशिष्ट्य जे आहे ते द्विगृही कायदेमंडळ. संघराज्य शासन व्यवस्थेमध्ये आपणास प्रामुख्याने असं दिसून येतं की एक जे द्विगृही कायदेमंडळ म्हणजे कायदेमंडळाचं एक सभागृह हे जनतेचं प्रतिनिधित्व करतं आणि दुसरं सभागृह हे त्या घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करत असतं. म्हणजे अशा पद्धतीने संघराज्य व्यवस्था
आणि त्या संघराज्य व्यवस्थेची प्रामुख्याने असणारी ही वैशिष्ट्ये आहेत. आता भारतीय संघराज्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला हे संघराज्याची वैशिष्ट्ये त्यामध्ये दिसतात, पण ते दिसत असताना ह्या वैशिष्ट्यांचा आणि भारतीय संघराज्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये तुलनात्मक फरक असलेला आपल्याला जाणवतो. तो फरक कशामुळे निर्माण झाला हे आपण समजून घेऊया. सगळ्यात प्रथम आपण अमेरिकन संघराज्याचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस अमेरिकन संघराज्याची निर्मितीची प्रक्रिया आणि भारताच्या संघराज्याची निर्मितीची प्रक्रिया पूर्णपणे भिन्न स्वरूपाची आहे. म्हणजे संघराज्य निर्मितीच्या प्रामुख्याने दोन प्रक्रिया असतात, एक केंद्रोत्सारी पद्धतीने आणि दुसरे केंद्राकर्षी पद्धतीने निर्माण होणारं संघराज्य. आता अमेरिकन संघराज्य हे केंद्राकर्षी पद्धतीने निर्माण झालेलं संघराज्य आहे. म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या स्वतंत्र असलेल्या 13 वसाहती एकत्र आल्या आणि त्या वसाहतींनी आपलं स्वातंत्र्य अबाधित राहावं, आपलं सार्वभौमत्व अबाधित राहावं या दृष्टिकोनातून एक केंद्राची निर्मिती केली आणि त्याच्यातून अमेरिकेचं संघराज्य निर्माण झालं. म्हणजे मूलतः स्वतंत्र असलेल्या वसाहती 13 वसाहती एकत्र आल्या आणि त्यांनी एक आपलं केंद्र निर्माण केलं आणि मग त्या केंद्राकडून आमचं स्वातंत्र्य अबाधित राहील याची हमी मिळवली. म्हणजे तुलनेने घटक राज्यांना त्या ठिकाणी जास्त अधिकार दिसून येतात आणि केंद्र सरकार तुलनेने दुर्बल स्वरूपाचं असलेलं बघायला मिळतं. पण याउलट भारताचं जे संघराज्य आहे ते केंद्रोत्सारी पद्धतीने निर्माण झालेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की ब्रिटिशांनी या ठिकाणी राज्यकारभार करत असताना भारताच्या सगळं भूप्रदेशावरती आपले अंमल सुरू केला आणि तो करत असताना त्यांनी एकात्म भारत निर्माण केला. मग तो एकात्म भारत निर्माण झाला. स्वातंत्र्यानंतर मग या भारताचं प्रशासन चालवण्यासाठी आपण जर बघितलं तर जात पात धर्म पंथ भाषा या सगळ्या प्रचंड विविधता होत्या आणि मग ह्या स्वरूपात एकसुरी स्वरूपाचं जर राज्यकारभार केला असता तर आपल्या देशामध्ये भाषिक द्वेष निर्माण झाला असता. त्यानंतर सामाजिक द्वेष निर्माण झाला असता. म्हणजे उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय, हिंदी भाषा नको किंवा अमुक भाषा नको राज्यकारभारासाठी असे जे वादविवाद निर्माण होत आहे ते वादविवाद निर्माण होऊ नये. प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला आपल्या भाषेनुसार आपल्या संस्कृतीनुसार जगता यावं यासाठी आपण आपल्या घटनाकारांनी केंद्रोत्सारी पद्धतीचा अवलंब भारताचं संघराज्य निर्माण करण्यासाठी केला. त्याचं कारण म्हणजे एकात्म असलेला देश, त्या एकात्म असलेल्या देशाचे वेगवेगळे भूप्रदेश निर्माण केले. म्हणजे आज आपण बघतो की 27 घटक राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेशामध्ये आपला देश विभागलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे एक मूलतः एकात्म असलेला देश, त्या एकात्म असलेल्या देशाचे वेगवेगळे भूभाग राज्यकारभाराच्या सोयीसाठी केले. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की भारताचं मुळात केंद्र सरकार हे प्रबळ आहे, कारण केंद्र सरकारने ही घटक राज्य निर्माण केलेली आहेत. मुळात एकच असलेला देश, त्या देशाचे राज्यकारभाराच्या सोयीसाठी केलेले वेगवेगळे भाग. त्याच्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या जर आपण बघितलं तर केंद्र सरकारला तुलनात्मकदृष्ट्या जास्त अधिकार मिळतात घटक राज्यांपेक्षा, कारण घटक राज्यांना जे अधिकार प्रदान केलेले आहे ते केंद्र सरकारने प्रदान केलेले आहे. घटक राज्यांचं जे अस्तित्व आहे ते केंद्र सरकारच्या मर्जीवरती अवलंबून असलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे अशा पद्धतीने अमेरिकन संघराज्याचे राज्य आणि भारताचं संघराज्य यांच्यामध्ये तुलनात्मक हा फरक आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतो की भारताचं संघराज्य हे केंद्र प्रबळ असलेलं संघराज्य आहे, मध्यवर्ती सत्ता प्रबळ असलेलं संघराज्य आहे. म्हणजे ही तुलना किंवा ही रचना करण्यामागे सुद्धा आपण जर बघितलं तर तत्कालीन स्वातंत्र्याचा कालखंड विचारात घेतला तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की भारताला मिळालेलं स्वातंत्र्य हे सहजासहजी स्वरूपात मिळालेलं नव्हतं. स्वातंत्र्य मिळाला त्याचा आनंद तर होताच, पण त्याचबरोबर फाळणीचे चटके पण सहन करावे लागले. म्हणजे परत एखादी अशी फाळणी होऊ नये, या फाळणीसारखी दुर्दैवी घटना किंवा भारताचं परत विभाजन होऊ नये, हे सगळ्या गोष्टींचा विचारात घेऊन सारासार विचारात घेऊन घटनाकारांनी भारताच्या संघराज्याचं एक नवीन प्रारूप तयार केलं आणि त्या प्रारूपामध्ये भारताचं अखंडत्व टिकून राहील, भारताचं केंद्र सरकार प्रबळ राहील आणि घटक राज्य तुलनेने स्वातंत्र्य किंवा फुटून निघण्याची मागणी करणार नाही, अशा स्वरूपाच्या तरतुदी त्या संघराज्य व्यवस्थेमध्ये केलेल्या दिसून येतात. आता आपण जर बघितलं तर भारतीय राज्यघटनेमध्ये संघराज्य हा शब्द मुळात वापरलेलाच नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये युनियन ऑफ स्टेट, राज्यांचा संघ असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. त्याच्यामुळे आपण तुलनात्मक दृष्टिकोनातून ज्यावेळेस संघराज्य हा शब्द वापरतो त्यावेळेस भारताचं संघराज्य काटेकोरपणे त्या संघराज्याच्या प्रारूपामध्ये आपल्याला बसताना दिसत नाही. म्हणून केशी व्हियर नावाचे विचारवंत भारताच्या संघराज्याला क्वासी फेडरल किंवा अर्ध संघराज्य असं म्हणत असतात. आता ह्या भारताच्या संघराज्याची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा आपण विचार करूयात की आपण प्रामुख्याने बघितलं की संघराज्य व्यवस्थेची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांव्यतिरिक्त भारतीय संघराज्याची वेगळी अशी जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा पण आपण विचार करूयात. म्हणजे भारतीय संघराज्य समजून घेण्यास, ते समजण्यास आपल्यास फायदा होईल. त्यामध्ये जर आपण बघितलं पहिलं वैशिष्ट्य जे आहे भारताच्या संघराज्याचं तर प्रबळ केंद्र सरकार. आता प्रबळ केंद्र सरकार म्हणजे काय तर भारताचं जे आपण बघतो की संघराज्य व्यवस्थेमध्ये केंद्र आणि राज्य अशा 2 पातळ्या निर्माण झालेल्या बघायला मिळतात, केंद्र पातळी आणि राज्य पातळी. त्यामध्ये आपण जर बघितलं तर भारतामध्ये केंद्र सरकारला घटक राज्यांपेक्षा अधिक अधिकार भारतीय राज्यघटनेने प्राप्त करून दिलेले बघायला मिळतात. ते का बरं करून दिले
आणि ते कशा पद्धतीने दिले ते जर आपण बघितलं तर सगळ्यात प्रथम भारताची एकात्मता टिकून ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य किंवा हे सगळ्यात महत्त्वाचं प्रयोजन ह्या मागे होतं. म्हणजे प्रबळ केंद्र सरकार तयार केल्यामुळे काय झालं की घटक राज्य जे आपण भारताच्या राज्यकारभाराच्या सोयीसाठी निर्माण केलेले होते त्यांच्यावरती व्यवस्थित पद्धतीने वचक ठेवता येईल आणि त्याचप्रमाणे जर काही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर केंद्र सरकारला अधिक ताकद असल्यामुळे केंद्र सरकार त्या प्रश्नाचा निपटारा करू शकेल. आपण भारतीय राज्यघटनेचं म्हणजे जर बघितलं प्रबळ केंद्र सरकार तर भारताच्या राज्यघटनेमध्ये जे काय अधिकारांचं वाटप केलेलं आहे त्यामध्ये पण आपल्याला असं दिसून येतं की जे महत्त्वाचे अधिकार आहेत ते सगळे केंद्र सरकारला प्रदान केलेले दिसून येतात. त्या तुलनेने राज्य सरकार किंवा घटक राज्यांना दुय्यम स्वरूपाचे अधिकार प्राप्त झालेले बघायला मिळतात. त्याचप्रमाणे दुसरं जे वैशिष्ट्य आहे एकच राज्यघटना. आता याच्यातून पण सुद्धा आपल्याला असं बघायला मिळतं की संघराज्य व्यवस्थेमध्ये जे संघराज्य व्यवस्थेचं वैशिष्ट्य असतं की केंद्र सरकारची केंद्राची एक वेगळी राज्यघटना आणि घटक राज्यांची एक वेगळी राज्यघटना. म्हणजे अमेरिकन संघराज्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस प्रामुख्याने आपल्याला असं जाणवतं की अमेरिकन संघराज्यामध्ये केंद्राची एक वेगळी राज्यघटना आहे आणि घटक राज्यांची त्यांची वेगवेगळी राज्यघटना आहे. पण भारतामध्ये प्रामुख्याने तसं दिसून येत नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी भारताचं संघराज्य निर्माण जरी केलं असलं तरी भारताची एकात्मता अखंडत्व कशा पद्धतीने अबाधित राहील याचाच प्रामुख्याने विचार भारतीय घटनाकारांनी केलेला दिसून येतो. म्हणजे भारताची जी राज्यघटना आहे ती पण एकच आहे, केंद्राला पण एकच राज्यघटना आहे आणि घटक राज्यांना पण एकच राज्यघटना आहे. म्हणजे सगळ्यांसाठी कायदे तयार करणारा जी नियमावली जी आहे ती एकच आहे. त्याच्यामुळे भारतीय लोकांमध्ये आम्ही भारतीय आहोत, आमच्यामध्ये वेगळे पण नाही ही भावना निर्माण होऊ नये प्रामुख्याने हा विचार करून संपूर्ण भारतासाठी एकच राज्यघटनेचं प्रयोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की एकेरी नागरिकत्व. आता संघराज्य व्यवस्थेचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस संघराज्य व्यवस्थेमध्ये केंद्र सरकारचं वेगळं नागरिकत्व असतं आणि घटक राज्यांचं त्याचंही स्वतंत्र नागरिकत्व असतं. म्हणजे अमेरिकन संघराज्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस अमेरिकन संघराज्यामध्ये त्या संघराज्यामध्ये केंद्राचं त्या लोकांना वेगळं नागरिकत्व प्रदान झालेलं दिसून येतं आणि घटक राज्यांचं त्यांना स्वतंत्र नागरिकत्व प्रदान झालेलं दिसून येतं. पण भारताच्या संघराज्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यामध्ये प्रामुख्याने आपणास असं बघायला मिळतं की भारताच्या संघराज्यामध्ये सगळ्या भारतीयांना आम्ही भारतीयच आहोत हे भारतीयत्वाचंच एकमेव नागरिकत्व मिळालेलं आहे. म्हणजे आम्ही भारतीय आहोत, आमचे घटक राज्य वेगळे असतील, आम्ही वेगळ्या घटक राज्यांचे रहिवासी असोत, पण आमची ओळख जी आहे ती आम्ही भारतीय आहोत हीच आहे. म्हणजे भारतामध्ये राहून आमच्यामध्ये वेगळेपण निर्माण होऊ नये, आमची भाषा वेगळी असेल, आमचा धर्म वेगळा असेल, आमची संस्कृती वेगळी असेल, हे सगळं जरी वेगळं असले तरी आमचं नागरिकत्व एक आहे आणि ते म्हणजे भारतीय नागरिकत्व. म्हणजे भारताचं अस्मितेला भारताच्या विविधतेला एकत्र ठेवण्याचं काम ह्या गोष्टीतून झालेलं आहे की एकेरी नागरिकत्व सगळ्या भारतीय लोकांना एकेरी नागरिकत्व प्रदान केलेलं आहे. त्यानंतर चौथं महत्त्वाचं वैशिष्ट्य की एकात्म न्यायव्यवस्था. म्हणजे केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळी आपण जर बघितलं तर भारताची जी न्यायव्यवस्था आहे ती संघराज्य शासन व्यवस्थेपेक्षा किंवा अमेरिकेच्या संघराज्यापेक्षा वेगळी स्वरूपाची असलेली बघायला मिळते. अमेरिकन संघराज्यामध्ये त्या केंद्राची वेगळी न्यायव्यवस्था आहे आणि घटक राज्यांची वेगळी न्यायव्यवस्था आहे. पण प्रामुख्याने भारताच्या न्यायव्यवस्थेचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यामध्ये भारताची न्यायव्यवस्था ही एकात्म स्वरूपाची आहे. केंद्र पातळीवरती, राज्य पातळीवरती आणि स्थानिक पातळीवरती ही एकच न्यायव्यवस्था काम करत असताना बघायला मिळते. एकात्म आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. आता ती का बरं तर केंद्र आणि राज्य ज्यावेळेस असे केंद्र आणि राज्य अशी रचना ज्यावेळेस निर्माण केलेली असते त्यावेळेस केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अधिकारांवरून वादविवाद होऊ शकतात, वेगळे मतभेद निर्माण होऊ शकतात आणि मग ह्या मतभेदांचं निराकरण करण्यासाठी स्वतंत्र आणि एकात्म न्यायव्यवस्था असणं खूप गरजेचं आहे. हे सगळे धोरणं किंवा हे सगळे प्रश्नांचं विचारात घेऊन भारतीय घटनाकारांनी भारतासाठी ही स्वतंत्र न्यायव्यवस्था निर्माण केलेली आहे, स्वतंत्र आणि एकात्म न्यायव्यवस्थेची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे त्यानंतर पुढचं जे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की आणीबाणीची तरतूद. आणीबाणीची तरतुदीचं एक वेगळं पण भारताच्या राज्यघटनेने किंवा भारताच्या संघराज्य व्यवस्थेने जे स्वीकारलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या संघराज्याच्या निर्मितीची मागची जर प्रेरणा आपण विचारात घेतली, हे संघराज्य तयार करत असताना प्रत्येक वेळेस आपण जर बघितलं तर आपणाला प्रत्येक वेळेस घटनाकारांचा जो दृष्टिकोन होता की या देशाची विविधता पण टिकून राहिली पाहिजे, त्याचप्रमाणे या देशाचं एकात्मता पण टिकून राहिली पाहिजे आणि या देशाच्या अस्तित्वाला पण धोका निर्माण झाला नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून भारताच्या घटनाकारांनी हे संघराज्य निर्माण केलेलं आहे. म्हणजे एकीकडे विविधता टिकवायची, एकीकडे सगळी भाषिक विविधता, सांस्कृतिक विविधता ही सगळी पण टिकवायची आणि त्याचप्रमाणे देशाचं अखंडत्व पण टिकवायचं. ह्या सगळ्या गोष्टींचे विचार ह्या भारतीय घटनाकारांनी केलेला किती सूक्ष्मपणे केलेला दिसून येतो हे आपल्याला ह्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करत असताना जाणवतं. म्हणजे आणीबाणीची तरतूद. आता आणीबाणीची तरतूद का बरं केली तर एखादं घटक राज्य असेल किंवा भारतातला एखादा भूप्रदेश असेल त्या ठिकाणी जर काही परिस्थिती निर्माण झाली, गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली किंवा परकीय आक्रमण झालं तर अशा वेळेस
संपूर्ण जी व्यवस्था आहे ती केंद्र सरकारच्या हातात जाते, सर्व अधिकार केंद्र सरकारच्या हातात एकवटतात आणि मग त्यावेळेस भारतामध्ये एकात्म स्वरूपाची व्यवस्था निर्माण होते. म्हणजे त्यावेळेस आम्ही सगळे एक आहोत आणि एकत्र येऊन आम्ही काय करू, त्या प्रश्नांना सामोरं जाऊ. म्हणजे भारतामध्ये कलम 352, 356 आणि 360 यामध्ये 352मध्ये राष्ट्रीय आणीबाणी, 356मध्ये घटक राज्याची आणीबाणी आणि 360नुसार आर्थिक आणीबाणी अशा 3 आणीबाणी लादण्याच्या तरतुदी भारतीय राज्यघटनेमध्ये प्रस्तावित केलेल्या आहेत. तर त्यामध्ये 352 जी सगळ्यात महत्त्वाची जी आणीबाणी आहे की राष्ट्रीय स्वरूपाची आणीबाणी आहे. त्या आणीबाणीमध्ये काय असतं की प्रामुख्याने भारताच्या भूभागाला जर धोका निर्माण झाला, एखाद्या घटक राज्याने फुटून निघण्याची जर मागणी केली तर त्यावेळेस ही आणीबाणी प्रामुख्याने लागू केली जाते 352नुसार. आणि मग त्यावेळेस केंद्र सरकार संपूर्ण भारताचा कारभार आपल्या हातात घेतं आणि त्या जे काय प्रश्न निर्माण झालेला आहे त्या प्रश्नाचं सोडवण्यासाठी निराकरण करत असतं. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य की राज्यपालपद. म्हणजे राज्यपालपद पण निर्माण का बरं केलेलं आहे? आपण जर त्याचा बारकाईने अभ्यास केला तर प्रत्येक व्यवस्थेवरती म्हणजे घटक राज्य आणि केंद्र अशी जरी व्यवस्था निर्माण केलेली आहे तरी ह्या घटक राज्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी केंद्राने आपला एक प्रतिनिधी ठेवलेला आहे. तो प्रतिनिधी म्हणजे काय तर राज्यपालपद. म्हणजे अमेरिकन संघराज्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस अमेरिकन संघराज्यामध्ये राज्यपाल पदाची तरतूद नाही, ते फक्त भारतीय संघराज्यामध्ये आहे. म्हणजे केंद्र आणि राज्य या व्यवस्थेमध्ये केंद्र सरकारने त्या घटक राज्यांवरती त्यांच्या प्रशासनावरती व्यवस्थित पद्धतीने लक्ष ठेवण्यासाठी, त्याचप्रमाणे घटक राज्याचा कारभार घटनेच्या चौकटीत चालतो की नाही हे बघण्यासाठी आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी असावा. या गोष्टीतून या विचारातून एक पद निर्माण केलं आणि त्या पदाला नाव दिलं राज्यपालपद. आता ठीक आहे, राज्यपाल पदाची ही भूमिका त्यावेळेस घटनाकारांना अपेक्षित असलेली वेगळी होती, पण आज जर आपण बघितलं तर भारतीय संघराज्यामध्ये अनेक वादविवादाचे जे प्रसंग निर्माण झाले ते प्रसंग ह्या राज्यपाल पदामुळे निर्माण झालेले बघवायला मिळतात. हे राज्यपाल पद विवादास्पद पद निर्माण झालेलं बघवायला मिळतं, कारण राज्यपाल पदामुळे अनेक वेळेस संघराज्य व्यवस्थेमध्ये अनेक संघर्षाचे प्रसंग केंद्र आणि घटक राज्यांमध्ये अलीकडच्या काळात निर्माण झालेले बघवायचे येतात. केंद्र सरकार आपल्या अधिकारांचा गैरवापर ह्या राज्यपाल पदाच्या मार्फत करत असताना आपल्याला बघवायला मिळतं. ठीक आहे, पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की अखिल भारतीय सेवांची निर्मिती. अखिल भारतीय सेवांची निर्मिती म्हणजे काय तर भारताच्या जे संघराज्य निर्माण केलेलं आहे त्यामध्ये केंद्र सरकारने जे काही वरिष्ठ पदं आहेत प्रशासनामधली ते वरिष्ठ पदं निर्माण करण्याचं, त्यांची नियम आणि धोरणं ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार कोणाला दिलेला आहे तर तो सर्वस्वी अधिकार केंद्र सरकारला आहे. ते वरिष्ठ अधिकारी घटक राज्यांमध्ये नियुक्त केले जाऊ शकतात, त्या घटक राज्य त्यांचं वेतन पण देऊ शकतात, त्यांच्या बदल्या पण करू शकतात, पण त्यांच्या जे सर्व्हिसविषयक जे काही नियम आहे ते सगळं ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो सगळा अधिकार केंद्र सरकारला आहे. म्हणजे भारताची जी प्रशासन व्यवस्था आहे, वरिष्ठ प्रशासन व्यवस्था जी आहे ती सर्व प्रशासन व्यवस्था कोणाच्या हातात आहे, कोणाच्या नियमांमध्ये काम करते तर ती भारताच्या केंद्र सरकारच्या नियमामध्ये काम करत असताना दिसून येते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून असं जाणवतं की केंद्र सरकार हे भारतामध्ये मुळात प्रबळ स्वरूपाचं असलेलं बघायला मिळतं. त्यानंतर अधिकारांचं वाटप हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. भारताचं केंद्र आणि राज्य या दोघांमध्ये आपण जर बघितलं तर भारताच्या राज्यघटनेच्या 7व्या सूचीमध्ये 7व्या परिशिष्टामध्ये 3 सूची दिलेल्या आहे. एक केंद्र सूची, दुसरी घटक राज्य सूची आणि तिसरी समवर्ती सूची. पहिल्या केंद्र सूचीचा ज्यावेळेस आपण विचार करतो की त्या केंद्र सूचीमध्ये आता 100 विषय आहेत, त्या केंद्र सूचीतल्या 100 विषयांवरती कायदा करण्याचा अधिकार भारताच्या केंद्र सरकारला आहे. पण ते 100 विषय जर आपण बघितले तर त्यामध्ये आपल्याला असं जाणवतं की संपूर्ण महत्त्वाचे जे विषय आहेत, परराष्ट्र धोरण असेल, परराष्ट्राशी करार करणं असेल, भारताचं लष्कर असेल, भारताचं चलनवलन विषयक असेल, भारताच्या अर्थव्यवस्थेविषयक असेल, परकीय देशांकडून कर्ज घेणे असेल, ही सगळी विषय हे कशामध्ये समाविष्ट केलेले आहेत तर हे सगळे विषय त्या केंद्र सूचीमध्ये समाविष्ट केलेले आहेत. राज्य सूचीतले जे काही विषय आहेत आपण बघतो की 62 विषय सध्याला भारताच्या राज्य सूचीमध्ये आहे. त्या विषयांचं जर आपण ज्यावेळेस चर्चा करतो तर तुलनेने दुय्यम स्वरूपाचे कमी अधिक महत्त्व असलेले ते विषय आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. म्हणजे केंद्र आणि त्यानंतर समवर्ती सूचीमध्ये सध्याला 51 विषय आहेत. त्या 51 विषयांचा पण आपण अभ्यास केला तर त्यामध्ये सुद्धा अशी तरतूद आहे की केंद्र आणि राज्य यांनी जर समवर्ती सूचीतल्या विषयांवरती एकाच वेळी जर कायदा केला तर त्यावेळेमध्ये केंद्र सरकारचा कायदा अबाधित राहतो आणि घटक राज्यांचा कायदा आपोआप रद्द होतो. म्हणजे समवर्ती सूचीच्या अधिकारांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला असं जाणवतं की केंद्र सरकारच प्रबळ असलेलं बघायला मिळतं. म्हणजे भारतीय संघराज्य किंवा संघराज्य व्यवस्थेचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्या समोर केंद्र आणि राज्य अशा अधिकारांच्या 2 पातळ्या किंवा आपण अमेरिकन संघराज्याला समोर ठेवून ज्यावेळेस भारताच्या संघराज्याचा अभ्यास करतो त्यावेळेस भारताचं संघराज्य हे पूर्णपणे आपल्याला भिन्न स्वरूपाचं असलेलं बघायला मिळतं, एकात्म स्वरूपाकडे झुकलेलं असलेलं बघायला मिळतं. आणि मग हे सगळं का बरं तर हे प्रत्येक देशाची जी राजकीय व्यवस्था निर्माण होत असते त्या राजकीय व्यवस्थेवरती त्या देशाच्या इतिहासाचा खूप
मोठा प्रभाव पडलेला असतो आणि असाच प्रभाव भारताच्या संघराज्य व्यवस्थेवरती पडलेला दिसून येतो आणि त्याच्यातूनच हे भारताचं संघराज्य विकसित झालेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे स्वातंत्र्य किंवा पारतंत्र्यामध्ये आलेले अनुभव, त्याच्यानंतर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतले आलेले अनुभव, त्यानंतर स्वातंत्र्यानंतर जी भारताची फाळणी झाली त्या फाळणीचा अनुभव, या सगळ्या गोष्टीतून पुन्हा ह्या देशाची फाळणी होऊ नये, पुन्हा ह्या देशामध्ये विभाजनवादी चळवळ पुढे येऊ नये, या सगळ्या गोष्टींचा विचार करून असं वेगळ्या पद्धतीचं हे संघराज्य भारताने स्वतःचं एक आपलं वेगळं प्रारूप संघराज्य व्यवस्थेचं निर्माण केलेलं आहे. त्यामुळे जगाच्या संघराज्याचे जे काय आदर्श प्रारूप आहे त्या प्रारूपापेक्षा भारताचं संघराज्य हे वेगळ्या स्वरूपाचं असलेलं बघायला मिळतं. ठीक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा जे काही मुद्दा आहे तो अभ्यासूयात.